महाराष्ट्रातील बेरोजगार श्रमिक मराठी युवकांच्या न्यायासाठी संजय राऊतांनी प्रताप सरनाईकांना पत्र लिहिलं आहे आणि आपण ही बातमी पाहणार आहोत। मात्र आता थेट जाऊयात, मुख्यमंत्री बोलत आहेत। 12,56,000 शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळाली आहे आणि 10,115 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले आहेत। सगळी प्रक्रिया नीट चाललेली आहे आणि मला विश्वास आहे की जे पात्र शेतकरी आहेत यापैकी प्रत्येक शेतकऱ्याचं नीट KYC होऊन त्यांच्या खात्यामध्ये पैसे जातील। ही प्रक्रिया आम्ही पूर्ण करू। ती पूर्ण केल्यानंतर मग ज्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही 50,000 रुपये जे आम्ही घोषित केले आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये देऊ। पी चिदंबरम यांना तुम्ही प्रत्युत्तर दिलेलं आहे महिला आरक्षण विधेयकासंदर्भात, या संदर्भात काय सांगाल? असं आहे की काँग्रेस आणि महाविकास आघाडी याचे जे नेते आहेत हे सातत्याने बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत की 2023 सालीच महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यामुळे आता पुन्हा विधेयकाची गरज नाही। आणि म्हणून मी त्यांना लक्षात आणून दिलं 2023 साली चिदंबरम यांच्यासहित सर्वांनी ज्या विधेयकाला मतदान केलं होतं त्या विधेयकामध्ये 2 गोष्टी म्हटल्या होत्या। पहिलं होतं डिलिमिटेशन, की डिलिमिटेशन करावं लागेल, आणि दुसरं होतं डिलिमिटेशन करण्याकरता नवीन सेन्ससची आकडेवारी। अशा 2 गोष्टी झाल्यानंतर हे लागू होईल हे चिदंबरम सहित सगळ्यांनी मतदान करून मान्य केलं होतं। मात्र कोविडमुळे सेन्सस पुढे गेलं, त्यामुळे मोदीजींच्या मनामध्ये 2029 सालीच आपल्याला महिला आरक्षण द्यायचं असल्यामुळे एक अतिशय छोटीशी अमेंडमेंट आणली होती की डिलिमिटेशन करता नवीन सेन्ससचा जो काही कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट किंवा संविधान संशोधन आहे त्याच्याऐवजी त्यात शिथिलता देऊन जुन्या सेन्ससप्रमाणे देखील करता येईल अशा प्रकारची अमेंडमेंट होती, जी या सर्व मंडळींनी नाकारली। नाकारण्याची 2 कारणं होती। पहिलं कारण, त्यांना महिलांना आरक्षण द्यायचं नाही। 23ला त्यांनी विधेयकाला सपोर्ट याकरता दिला की 23मध्ये त्यांना माहिती होतं आपण समर्थन दिलं नाही तरी हे विधेयक पास होणार आहे, त्यामुळे बहती गंगेमध्ये हात धोलो अशा पद्धतीनं त्यांनी त्यावेळेस समर्थन दिलं। आणि आता ज्यावेळी खरं महिला आरक्षण देण्याची वेळ आली त्यावेळी मात्र विधेयकाला त्यांनी विरोध केला। आता हे डिलिमिटेशन सांगतायत। डिलिमिटेशनचा निर्णय हा 2023 सालीच झाला आहे आणि त्याला काँग्रेसनी मतदान करून मान्यता दिली आहे। आज आलेला निर्णय नाही, 2023 साली त्यांनी मान्य केलेला आहे। आता आपले राज्यामध्ये काही लोक या संदर्भात बोलतात, त्यावेळेस त्यांनी कुठली नशा केली होती मला माहिती नाही, त्यामुळे मी त्याच्यावर बोलणारही नाही। पण या सगळ्यांनी डिलिमिटेशनला मतदान केलेलं आहे, यांच्यामुळे संविधानामध्ये डिलिमिटेशन आलेलं आहे। आता तेच करण्याकरता जेव्हा कायदा येतो त्याला हे अमान्य करतात, कारण यांना माहिती आहे की नवीन सेन्सस नंतर जर ही सुरुवात झाली तर 2029ला ते लागू होऊ शकणार नाही, ते 2034 मध्ये जाईल। काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीतल्या काही घटक पक्षांना 2029ला महिला आरक्षण द्यायचं नाही, त्यांना 2034 पर्यंत ते रेटून न्यायचं आहे। किंबहुना त्यांना असं वाटतं की आपलं सरकार नंतर जर चुकून आलं तर आपल्याला हे रद्दही करता येईल, त्यांच्या मनात ते रद्द करणंच आहे। आणि म्हणून हे लोक अशा पद्धतीनं बुद्धिभेद करतायत। आणि म्हणून चिदंबरम यांनी ज्यावेळी ट्विट केलं त्याला मी फॅक्ट्स फिगर्स याच्या सहित उत्तर दिलेलं आहे। कुठल्या संसदीय समितीवर मला काही कल्पना नाही। अतिशय दुर्दैवी प्रकार आहे। उच्चस्तरीय चौकशीचे आदेश तर दिलेच आहेत, पण सातत्याने जे NICU असतात
त्याच्यामध्ये आपण फायर ऑडिट करत असतो. फायर ऑडिट केल्यानंतरही तिथे अशा पद्धतीनं आग का लागली, फायर ऑडिट केलं होतं की नव्हतं केलं, की कागदावर दाखवलं होतं की चुकीचं केलं होतं, या सगळ्या गोष्टीची चौकशी आता केली जाईल. आणि अशा पद्धतीनं चिमुकल्यांचा जीव घेण्याकरता जे जबाबदार असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. सर पी चिदम्बरम जिस तरीके से ट्वीट करते हैं और कहते हैं कि हमने होल हार्टेडली 2023 में हमने समर्थन दे दिया था, अब कॉग्निटिव फटीग हो चुका है आपको, इस तरीके से वो ट्वीट करते हैं. देखिए, ये जो चिदम्बरम साहब की सिलेक्टिव मेमोरी है, इसका जवाब मैंने दिया है. 2023 में चिदम्बरम साहब ने जिस बिल के ऊपर वोटिंग किया था और समर्थन दिया था, उसमें महिला आरक्षण विधेयक के लिए 2 चीज़ें कही गई थी. डीलिमिटेशन उसी में मंजूर हुआ था और डीलिमिटेशन के लिए सेंसस कौन सा होगा, तो नया सेंसस होगा, ऐसी मान्यता मिली थी. इसलिए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. पुढची बातमी राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयांसंदर्भातली आहे. राज्य मंत्रिमंडळानं कॅबिनेट बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षणासाठीच्या रोख बक्षीस धोरणात सुधारणा करण्यात आली आहे. नागपूर इथं लता मंगेशकर विद्यापीठ तर अहिल्यानगर इथं डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. जत नगर परिषदेला प्रशासकीय इमारतीसाठी 2585 चौरस मीटर शासकीय जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत इथं वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करायलाही आणि त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती आणि खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.